फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली मी खरंच आता मला खरंच सुचत नाही, मी येतो परत, थांबा. तर भाषण सुरू असताना मध्येच पॉज घेऊन अमित ठाकरे व्यासपीठावरून खाली उतरलेले आहेत आणि थोड्या वेळानं अमित ठाकरे पुन्हा एकदा व्यासपीठावर आले आणि त्यांनी त्यांचं भाषण सुरू ठेवलेलं आहे. तर तुमच्या उत्साहामुळे मी विसरायला लागलोय असं अमित ठाकरेंनी म्हटलं आणि त्यानंतर अमित ठाकरे व्यासपीठावरून अचानकपणे खाली उतरले आणि थोड्या वेळानं अमित ठाकरे पुन्हा एकदा व्यासपीठावर आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं भाषण सुरू ठेवलं आहे. मी खरंच काय पाठ करून नाही आलोय म्हणून, पण तुमच्या ताकदीमुळे मला जरा धडकी भरली. मी जेन्युइनली सांगतो, मी आज आता आधीचं आठवतंय ना का परत बोलू, पण जेन्युइनली मला आजपर्यंत आपण कामं केलेली तुम्ही विसरून जा. ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा. मला वाटतं की तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. आजपर्यंत म्हणजे आता तुम्ही गेल्या आठवड्यात बघा, आपण जेव्हा व्हॅनमधनं लोकांना बाहेर काढत होतो, हा माझा कॉन्फिडन्स कुठून आला? तर मला माहिती आहे की तुमची ताकद माझ्या मागे आहे आणि राजसाहेब ठाकरे नावाची एक शक्ती माझ्या मागे आहे, म्हणून मला वाटतं की हा कॉन्फिडन्स माझ्या आला. पोलीस पण तुम्ही बघितले असतील तर शांत का होते? घाबरलेले? तर मला वाटत नाही घाबरलेले. पोलीस आहेत ते, महाराष्ट्राचे पोलीस आहेत ते. मला वाटतं ते कुठेतरी आदरयुक्त एक हे होतं त्यांना की दडपण, की कुठेतरी आपण शांत राहू. पण मला माहिती आहे ह्या राज्यात पोलीस बांधवांसाठी जर कोण उभं राहिला असेल तर तो राज ठाकरे आहे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहेत. ह्या गोष्टी आपण कुठेतरी आपली ताकद समजून घेतली पाहिजे. कारण ह्या आता मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजकारणी नाही ना, मला बोलता येतं, पण मला माहिती आहे की आपल्या राज्यात काय चालू आहे, आपल्या देशात काय चालू आहे. मी खूप भीषण एक परिस्थिती बघितली आहे गेल्या 1 महिन्यात, खूप भीषण. काठ्या घालून लोकांना मारताय, खिळे घालून लाठ्यांमध्ये लोकांना मारतायत काय, मुलींवर हात काय टाकतायत, कपडे काय फाडतायत. आत्ता ते चंद्रकांत दादा पाटील काय बोलले? चंपा काय बोलले ते? की दिल्लीत सगळ्या पोलिसांनी दगड उचलले, आंदोलनात सगळे दगड उचललेत आणि त्या फुटप्रिंट वरनं ते आता आधार कार्डला लिंक करणार आहेत. सगळे चंपाच्या घरी पाठवा. मला वाटतं की ह्या तरुणांनी केंद्रातनं राजीनामा आणलाय, राज्यातनं आणायला वेळ नाही लागणार. तो एक मुलगा आठवतो तुम्हाला आंदोलनात जो बोलत होता मारा मला, मारा मला? तो आपल्या नागपूरचा आहे, मला अभिमान आहे त्याच्यावर. आपल्या फडणवीस साहेबांच्या शहरातला आहे तो, मला अभिमान आहे त्या मुलावर. पण आपल्या मुख्यमंत्री साहेबांना कधी वाटलं नाही की त्याच्यावर बोलावं, कारण राजकारणात आपण एवढे फसलोय. मला आज फक्त मी तुमच्यासमोर एवढं ह्याच्यासाठी आलोय की तरुणांना एक मेसेज द्यायला आलोय. 5 वर्षातनं एकदा निवडणूक येते, 5 वर्षातनं एकदा तुम्हाला मतदान करायला मिळतं. मतदान तुम्ही कशासाठी करता? मला उत्तम रोजगार मिळावा, माझ्या मुला मुलींना उत्तम शिक्षण मिळावं, शेतकऱ्यांचं भलं व्हावं. आज दिवसाला 8 शेतकरी ऑन एन ॲव्हरेज आत्महत्या करतात. लाडकी बहिणीचं मी बोलायला नको, आपल्या रस्त्यांमध्ये खड्डे नको. तुम्ही आमच्यासाठी एक उत्तम मुंबई पुणे बांधलंय ते एका महिन्यात कोसळायला नको. पेट्रोलमध्ये इथेनॉल नको. आपल्या बेसिक गरजा आहेत हो. या बेसिक गरजांसाठी तुम्ही त्याला 5 वर्षातनं एकदा मतदान करता. 4 वर्ष ते तुमची कामं करत नाहीत आणि 5व्या वर्षी
तुम्हाला तुमची जात ही संकटात दिसायला लागते, धोक्यात दिसायला लागते. तुमचा धर्म हा तुम्हाला धोक्यात दिसायला लागतो. तुमची भाषा ही तुम्हाला धोक्यात दिसायला लागते. हे का होतंय हे पहिलं समजून